आज आपण बनवणार आहे आमटी आणि त्यासाठी इथे मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये 3 टोमॅटो हे बारीक कट करून घेतलेले आहेत तेही टाकायचे आहेत आणि कुकरला ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। इथे हे डाळ मी शिजवून घेतलेली आहे। तर याला आपल्याला आता रवीने म्हणजे एकजीव करून घ्यायची आहे, जेणेकरून ते डाळ पूर्णपणे एक ग्रेव्ही तयार होईल अशी। तुम्हाला दाखवते मी कसं करायचं ते। आणि इकडं तोपर्यंत मी कढई हे स्लो गॅस ठेवून गरम करायला ठेवलेली आहे। डाळ बारीक करून घ्यायची आहे। इथे रवी घेतलेली आहे। त्याच्या आधी त्यामध्ये आपल्याला ही हळद वापरायची आहे। मी फोडणीमध्ये हळद टाकणार नाही, डायरेक्ट याच्यामध्येच टाकणार आहे। तर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। तर आता आपण हे रवीने आपल्याला बारीक करून घ्यायची आहे पूर्णपणे डाळ म्हणजे एकजीव। आणि टोमॅटो हे जास्त टाकले बघा, आता मी 3 टोमॅटो वापरलेले आहेत, म्हणजे आंबट असे छान आमटी छान लागते खायला। चांगलं एकसारखं फिरवून अशी एकजीव डाळ करून घ्यायची। दाखवते पण कशी केलेली, कारण जितकं तुम्ही त्या डाळीचं पाण्यामध्ये रूपांतर करताय ना असं टाकून, की ते वरण म्हणजे ते आमटी म्हणतो आमच्या साईडला, तर ते छान लागते। बघा असं हे छानपैकी मी बारीक करून घेतलेली ही डाळ दिसते। तर आता इकडे असं तेल ठेवलेलं आहे गरम करायला, गरम झालेले आहे। आता याच्यामध्ये आपण तेल टाकूया। एक 1-1.5 चमचा मी हे तेल टाकलेलं आहे। हे बघा तेल गरम झालेलं आहे, तर त्यामध्ये टाकायची मोहरी, अर्धा चमचा मोहरी, त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आपल्याला कढीपत्ता टाकल्यानंतर आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची। आता इथे मी 2 चमचे वापरते, म्हणजे तिखट छान लागते आमटी। तुम्हाला कमी घालायचं असेल तर घालू शकता, घातलेलं आहे। आणि त्यानंतर आता मी हलवलेलं नाही बिलकुल, तसं त्याच फोडणीमध्ये आता आपल्याला ही जी डाळ आपण बारीक केली होती ती डाळ याच्यामध्ये टाकायची। टाकलेली आहे। ही डाळ टाकल्यानंतर हा लसूण आहे आम्ही ठेचून घेतलेला आहे, 4-5 पाकळ्या लसूण आहे, हा ठेचून घेतलेला होता। हा लसूण टाकायचा आहे। अख्खा लसूण टाकल्यानंतर एक वेगळाच फ्लेवर येतो। त्यानंतर एकदा याला याच्यामध्ये आपल्याला जसं पातळपणा हवंय, म्हणजे कशी तुम्हाला आमटी लागते, म्हणजे तुम्हाला भाताबरोबर खायची का चपाती बरोबर खायची, त्या क्वांटिटी वाईज तुम्हाला जेवढी लागते तेवढी टाकायची आहे। तर मी त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा ते याच्यामध्ये आमटीमध्ये ऍड केलेली, आणि हे आहे ना आमटी जरा 5 मिनिटं शिजू द्यायची चांगली मोठ्या गॅसवरती, आणि नंतर 1-2-3 मिनिट छोटा गॅस करायचा आणि मग बंद करायचा गॅस, टेस्ट उतरते त्याच्यामध्ये। नाहीतर झटपट फोडणी घातली आणि लगेचच काढलं असं नाही करायचं। त्याच्यामध्ये आता आपण मीठ घालूया। तर याच्यामध्ये हे अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आणि याला एक बारीक उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला। तर अशी ही आमटी आपली बनवून म्हणजे तयार झालेलीच आहे म्हणायचं। तर या आमटी सोबत भात आणि
गरम जर भाकरी असते तर खूप छान लागते. आणि खेडेगावात वगैरे जे लोक शेतात वगैरे डबा घेऊन जातात ना, तेव्हा अशा प्रकारची आमटी त्या साईडला बनवतात. शेतात वगैरे घेऊन जातात आणि चुरून खायचं असेल तर त्या लोकांना हे बरं पडतं. कामगार लोक मोस्टली करतात. आणि कर्नाटक त्या साईडच्या भागात ज्या साईडला फक्त भात वगैरे खातात, तेव्हा तिकडं तर ही आमटी रोजच बनवली जाते, म्हणजे मॅक्झिमम बनवतात. तर या आज आमटी सोबत मी भात, चपाती आणि मेथीची भाजी केलेली आहे. तर बघा आता इथे आपल्या आमटीला उकळी फुटलेली आहे. एक मिनिट तुम्हाला दाखवते. उकळलेली आहे, पण ही आपल्याला मीडियम गॅसवरती 4 ते 5 मिनिट ठेवायचे आहे. मग ते पूर्ण टेस्टी लागेल. उकळी आल्यानंतर थोडीशी त्यावरती कोथिंबीर टाकून, तरी बघा आपली तुरीच्या डाळीची आमटी एकदम साधी आणि सोपी आणि खायलाही एकदम टेस्टी. तर बनवून बघा आणि कशी बनते तेही मला सांगा. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला सपोर्ट करा.